प्रश्न बघितला, जो प्रश्न खरं तर खारघर भागातही आहे आणि अनेक भागात आहे, पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण जे यश मिळवलं ते नवीन पनवेलच्या एक मॉडेल, ज्याला आपण म्हणतो प्रातिनिधिक स्वरूपात, ते आपण केलं. सेक्टर 1 ते 16 या भागामध्ये सिडकोने जेव्हा नियोजन केलं तेव्हा त्या भागामध्ये आपण बघाल की रस्ते छोटे आहेत, पाण्याच्या लाईन छोट्या आहेत. हे काय? कारण तिथे सिडकोने सुरुवातीला नियोजन बंगलो प्लॉट साठी केलं होतं, पण नंतर सिडकोने स्वतःचं नियोजन बदललं. सेक्टर 9-10 ला आपण बघू शकाल डीएव्ही स्कूलच्या आसपासचा भाग, सेक्टर 4-5 तिथे छोटे छोटे रस्ते, तिथे सिडकोनेच नंतर नियोजन बदललं आणि तिथे त्यांनी बिल्डिंग बांधायला परमिशन दिल्या. सीसी सिडकोने दिली, त्याची ओसी सिडकोने दिली, म्हणजे अधिकृत तुम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे. लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात. आता जेव्हा तुम्ही त्यांना रिडेव्हलपमेंटचा विचार करायची वेळ आली, सिडकोकडे ते गेले तर सांगतात की तुमचं तर हे बंगलो प्लॉटचं नियोजन आहे, तिथे तुम्ही आता हे पाडलं तर बंगलोच बांधू शकता, तुम्ही बिल्डिंग बांधू शकत नाही. तर म्हटलं हे कुठले तुगलकी निर्णय तुमचे? तुम्ही जर का तिथे लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात, तर तुम्ही परमिशन देणार नाही. हा विषय आपण मागच्या अधिवेशनात पण मांडला, त्यानंतर बैठका केल्या आणि तात्काळ आपण त्याच्यावर निर्णय सकारात्मक करून घेतला की हो, इथे तुम्हाला आम्ही मान्यता बिल्डिंगसाठी देऊ. प्लॅनिंग मध्ये त्याच्या ठिकाणी त्यांना एक शॉपिंग मॉल होता, त्या ठिकाणी आम्ही त्यांना हेल्थ सेंटर होतं. हे सगळं करताना शेवटी सामान्य माणूस जेव्हा बघतो तेव्हा तो म्हणतो की मी जर घर घेतो तर ह्या फॅसिलिटीज अम्युनिटीज मला मिळणार आहेत, म्हणून त्यांनी घर घेतलं. पण सिडकोने नंतर ते प्लॅनिंग बदललं आणि तिथे शॉपिंग मॉल काढला आणि अजून 2 बिल्डिंग बांधून विकून टाकले. त्यातून तुम्ही नफा कमवला ना, त्यांचं तुम्ही नुकसान केलं ना, किमान मेंटेनन्स चार्जेस तरी माफ करा. अशा पद्धतीनं हे सुद्धा त्यांना आपण सांगण्याचं काम केलेलं आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीनं त्यात एक एक विषय पुढे घेऊन आपण गेलो आणि सिडकोच्या घरांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं विषय मांडलेला आहे. पद्धतीनं तुम्ही यांना मोबदला देणार आहे, त्याला FSI कसा देणार आहे? जी बांधकामं त्या ठिकाणी झालेली आहे, सिडकोच्या नालायक भूमिकेमुळे ही बांधकामं झालेली आहे. जर का 2013 ला तुम्ही आले, त्यानंतर तुम्ही 4-4 वेळा तुमचे प्लॅन बदलले, जर का लोक तुमच्याकडे परमिशन मागायला आली, स्वतःची जागा, स्वतःचा 7-12 त्याच्यामध्ये परमिशन मागायला आले, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना परमिशन देणार नाही, त्यांना लांब लचक यादी देणार आणि त्या यादीमध्ये जर का त्या पूर्तता होत नसतील तर तुम्ही सांगणार की आता तुम्हाला आम्ही परमिशन देऊ शकत नाही. तर शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती बांधकाम करायला थांबायचं का? मग शेतकऱ्यांनी नाईलाजाने ज्या काही बिल्डिंग बांधल्या, स्वतः झेपलं त्यांनी स्वतः बांधल्या, त्यांना नाही जमलं त्यांनी जे बी केलं त्या बांधल्या. आता घरं बांधून झाली, अर्ध्या अधिक घराचे रजिस्ट्रेशन झाले आणि पुढचे रजिस्ट्रेशन थांबवून ठेवले. आम्ही विचारलं की रजिस्ट्रेशन तुम्ही का थांबवता? तुम्हाला जे काही प्लॅनिंग करायचं सिडको म्हणून नाही ना म्हणून तुम्ही करा, पण रजिस्ट्रेशन तर महसूलचा विषय, तुम्ही का ह्या विषयामध्ये खोडा घालताय? तर त्यांनी सांगितलं नाही, आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे होऊ देणार नाही. मग आम्ही त्या विषयाला परत त्याच्यात अभ्यास केला आणि बारीक बारीक गोष्टी काढून महसूलचा रोल वेगळा कसा आहे, सिडको नगर विकासच्या अंडर आहे, नगर विकासचा रोल कसा वेगळा आहे आणि तुम्ही अर्धे रजिस्ट्रेशन केलेत एखाद्या बिल्डिंग मधले, अर्धे कसे ठेवू शकता. दुसरा विषय की तुम्ही त्यांना परमिशन दिले नाही म्हणून ते झालेलं आहे. तिसरा विषय याच्यामध्ये आपण म्हटलं की तुम्ही सरकारी जागेवरची बांधकामं बऱ्याच वेळा आपण अधिकृत करतो. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती जर का 7-12 बांधकामं केली असतील तर तुम्ही त्यांना कसं काय रोखू शकता? म्हणजे तुम्ही त्यांना मान्यताही देणार नाही. ते सीसी मागायला आले तर त्यांची तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत नाही, त्यांचं तुम्ही सांडपाण्याची विल्हेवाट लावू शकत नाही, तुम्ही त्याला कुठलीच सुविधा देऊ शकत नाही. आणि मग तुम्ही सीसीच्या तुम्ही तुमची जबरदस्ती काय की आमच्याकडनं घेतली पाहिजे? तुम्ही सगळ्या गोष्टी देण्यासाठी सुसज्ज नाहीये. तुम्ही ज्या दिवशी सुसज्ज व्हाल तेव्हा त्यांच्यावर आग्रह करा. पण तुम्ही नाही ना आल्यानंतर तुम्हाला खात्री होती तर या 10-13 वर्षामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन का होऊ दिले? तुमच्या सगळ्या वरपासून खालपर्यंत अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी, प्रत्येकाचं एकमेकांच्या असलेलं संगनमत वेगळं, अतिक्रमण विभागाची काही फक्त त्याच्यावरती पोट चालतं अनेक लोकांचं, म्हणून तुम्ही ही नाटकं चालू केले. तुम्ही ही कन्स्ट्रक्शन होऊ का दिली? आता झाली, त्यात राहायला आलेले सामान्य नागरिक आहेत, त्यांनी घरं विकत घेतले, ते रजिस्ट्रेशन तुम्ही थांबवता कामा नये. असं सगळा विषय मांडून आपण त्यात सुरुवात केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा सुरू झाला, त्यामध्ये अनेकांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि नागरिकांना न्याय मिळाला. त्या ठिकाणी ग्रामस्थांचंही कल्याण झालं आणि रहिवासी जे या ठिकाणी राहायला आले होते त्यांनाही याच्यामध्ये न्याय मिळाला.